Good morning, all of you. Today we are going to learn our remain part of chapter number 2.7 अरुणिमा सिन्हा अ बायोग्राफी. तर बघा, लास्ट चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं की कशा पद्धतीनं अरुणिमा सिन्हाचा ॲक्सिडेंट होतो आणि त्याच्यातून ती कमअप होण्यासाठी काय काय प्रयत्न करते. त्याचबरोबर ती काय ठरवते की आपण पुढं जाऊन काय करायचं. तिला रेल्वेमधून जॉब ऑफर होतो, मग तो ते ॲक्सेप्ट करते की नाही हे सगळं आपण काय केलं तर लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आहे. आता तिथून पुढं बघूयात. फर्स्ट पॅरेग्राफ. युजली people used to take more than a few months to get comfortable with artificial legs. तर बघा, जी लोक असतात ज्यांना आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम पाय बसवलेले असतात त्या अपंगत्व आल्यानंतर, ओके, तर अशा लोकांना नॉर्मली कम्फर्ट व्हायला त्या पायांसोबत म्हणजे आपले स्वतःचे पाय असणे त्याच्यासोबत चालणं हा आपल्याला सराव असतो. पण ते पाय आल्यानंतर म्हणजे आर्टिफिशियल पाय बसवल्यानंतर त्यांच्यासोबत चालण्याचा सराव करणं हे काय असतं तर खूपच अवघड असतं. म्हणजे बऱ्याच लोकांना तो सराव होण्यासाठी किंवा त्या पायांची सवय होण्यासाठी खूप महिने जातात. बट शी स्टार्टेड वॉकिंग इन जस्ट 2 days. पण तिनं काय केलं तर त्या पायांसोबत म्हणजे तिच्या मनामध्ये किती मोठी जिद्द होती बघा, तिला किती मोठं काहीतरी साकार करायचं होतं बघा. ती फक्त 2 दिवसांमध्ये कृत्रिम पाय घालून चालू लागली. हर होल फोकस वॉज ऑन क्लाइम्बिंग द वर्ल्ड्स हायेस्ट माउंटेन, नथिंग एल्स. तिचा जो सगळा फोकस होता तो कशावरती होता तर माउंट एव्हरेस्ट सर करण्यावरती आणि दुसऱ्या कशावरही नाही. द डे शी गॉट डिस्चार्ज फ्रॉम द हॉस्पिटल शी वेंट टू मीट बचेंद्री पाल, द फर्स्ट इंडियन वुमन टू रीच द समिट हायेस्ट पॉईंट ऑफ माउंट एव्हरेस्ट. आणि ज्यावेळी तिला हॉस्पिटलमधून काय झालं तर डिस्चार्ज देण्यात आला त्याच दिवशी काय झालं बघा, तिनं काय केलं तर बचेंद्री पाल नावाची भारतीय महिला आहे जिनं पहिल्यांदा माउंट एव्हरेस्ट सर केला होता आणि माउंट एव्हरेस्टच्या जो सगळ्यात वरचा पॉईंट आहे म्हणजे जे माउंट एव्हरेस्टचं टोक आहे तिथंपर्यंत ती महिला गेली होती. तिची भेट घेण्याची तिनं काय केलं तर ठरवलं आणि तिथं जाऊन तिला भेटली. पुढं बघा. Apart from her family, Bachendri was the only person who took her ambition of climbing the Mount Everest with artificial leg seriously. मग बघा, ती ज्यावेळी बचेंद्री पालच्या फॅमिलीमध्ये गेली, त्यांच्या कुटुंबाकडे गेली, त्यांना भेटली, त्यावेळी त्या पूर्ण फॅमिलीमधील बाकीचे लोक सोडून फक्त बचेंद्री पाल यांनाच फक्त विश्वास होता की ही आर्टिफिशियल लेग घेऊन किंवा कृत्रिम पायाने काय करू शकेल तर माउंट एव्हरेस्ट सर करू शकेल. द मोमेंट आय डिसाइडेड टू कॉन्कर द माउंट एव्हरेस्ट माय इनर सेन्स ऑफ हँडिकॅप ऑर डिसॅबिलिटी फॅडेड अवे. आणि त्याच वेळेला मी काय ठरवलं तर या सगळ्या गोष्टींशी संघर्ष करायचा आणि संघर्ष करून काय करायचं तर पुढं जायचं आणि माउंट एव्हरेस्ट सर करायचा. आलं लक्षात. तर म्हणजे इथं आपण बघू शकतो की एखाद्या व्यक्तीने जर काही करायचं ठरवलं तर मग तिच्या आयुष्यामध्ये किंवा तिच्या वाटेमध्ये तिच्या मार्गामध्ये कितीही संकट आली, कितीही अडथळे आले तर ती व्यक्ती काय करते, जर त्या व्यक्तीच्या पुढं जर एखादी जिद्द असेल, त्या व्यक्तीच्या मनामध्ये तिनं जर काही साकार करण्याचं ठरवलं असेल तर त्या व्यक्तीच्या मदतीला म्हणजे भरपूर गोष्टी काय होत असतात तर येत असतात. त्याच पद्धतीनं इथं झालेलं आहे बघा. आणि त्यांनी काय केलं तर असं ठरवलं की काहीही होऊ द्या आयुष्यामध्ये तरी पण मी काय करणार तर माउंट एव्हरेस्ट सर करणार, असं तिनं काय केलं तर स्वतःच्या मनाशी जिद्द बाळगली होती आणि त्या पद्धतीनं तिनं त्यासाठी प्रयत्न करायचे ठरवले. आणि आपल्या मनामध्ये जे हँडिकॅपबद्दल जी सहानुभूती आहे म्हणजे लोकांना आपल्याकडं बघितल्यानंतर जी सहानुभूती वाटते ती सहानुभूती तिला नको होती, तिला ती दूर बाजूला करायची होती. म्हणजे तिच्या मनामध्ये जो अपंगत्वाचा न्यूनगंड होता तो तिला बाजूला करायचा होता आणि तिला स्वतः असं काहीतरी असामान्य अशी गोष्ट काय करायची होती तर करून दाखवायची होती. नाव इट वॉज अ मॅटर ऑफ टाईम टू शो द
आउटर वर्ल्ड व्हॉट आय वॉज मेड अप ऑफ. आणि ती असं स्वतःशीच असं म्हणत होती की हीच ती वेळ आहे आणि हाच तो क्षण आहे ज्यावेळी जगाला मला दाखवून द्यायचं आहे की मी कशासाठी तयार झाले किंवा मी कशासाठी जन्माला आले. ओके, किंवा मला स्वतःला काय करायचं आहे किंवा माझं काय स्वप्न आहे हे सगळं दाखवण्याची वेळ आता जगाला आलेली आहे असं तिनं मनाशीच ठरवलं. आफ्टर मीटिंग बचेंद्री पाल शी डिडंट गो होम, रादर शी जॉईन द नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग फॉर ट्रेनिंग. बघा, बचेंद्री पालला भेटल्यानंतर म्हणजे ज्या दिवशी तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला त्याच दिवशी ती बचेंद्री पालला भेटली. आणि बचेंद्री पालला भेटल्यानंतर ती डायरेक्ट घरी न जाता ती कुठं गेली तर नेहरू इन्स्टिट्यूटला, जिथं काय होते तर माउंटेन सर करण्यासाठी जे प्रशिक्षण देत होते अशा संस्थेमध्ये ती गेली भेटायला तिथल्या सरांना. ओके, तर बघा, आणि तिनं तिथं ॲडमिशनसुद्धा घेतलं. कशासाठी तर माउंटन सर करण्यासाठी जे ट्रेनिंग घ्यावं लागतं त्या ट्रेनिंगसाठी ती कुठे गेली तर नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग फॉर ट्रेनिंग या इन्स्टिट्यूटमध्ये ती जॉईन झाली. पुढं बघा, आफ्टर कम्प्लिटिंग अ बेसिक कोर्स, आणि ज्यावेळी तिनं तिथला बेसिक कोर्स जो होता तो पूर्ण केला, शी हॅज अंडरगॉन रिगरस ट्रेनिंग फॉर 18 months टू प्रिपेअर हरसेल्फ फॉर द बिग डे. आणि त्यानंतर तिनं काय केलं तर स्वतःच 18 महिन्यांचं ट्रेनिंग घेण्याचं ठरवलं. 18 महिने म्हणजे 1.5 वर्ष. ओके, तर 1.5 वर्षाचं तिनं काय केलं तर स्वतःच ट्रेनिंग करण्याचं म्हणजे सराव करण्याचा काय केला तर निश्चय केला. आणि त्या एका दिवसासाठी ज्या दिवशी ती माउंट एव्हरेस्ट सर करणार होती त्या दिवसाची ती काय करू लागली तर तयारी करू लागली. शी क्लाइम्ड व्हेरियस स्मॉलर पीक्स इन्क्लुडिंग आयलँड पीक टू प्रिपेअर हरसेल्फ बिफोर कॉन्करिंग द माउंट एव्हरेस्ट. मग तिनं सराव करण्यासाठी काय केले बघा, छोटे मोठे ज्या पीक्स होत्या म्हणजे छोटे जे पर्वत होती, छोट्या ज्या टेकड्या होत्या त्या सर करण्याचा तिनं काय केला तर प्रयत्न केला. त्यामध्ये आयलँड पीकचा सुद्धा समावेश होता. आणि ही सगळी तयारी किंवा हा सगळा सराव ती कशासाठी करत होती तर माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी. पुढं बघा, टाटा स्टील ॲडव्हेंचर फाउंडेशन ऑफर्ड हर स्कॉलरशिप टू मीट ऑल हर फायनान्शियल रिक्वायरमेंट सो दॅट शी कॅन फुल्ली फोकस ऑन हर माउंटेनिअरिंग टास्क. तर बघा, ज्यावेळी म्हणजे एक हँडिकॅप व्यक्ती किंवा एक हँडिकॅप महिला व्यक्ती हे माउंटेन सर करण्याचा प्रयत्न करते असं टाटा स्टील ॲडव्हेंचर लोकांना किंवा टाटाच्या ग्रुपला समजलं. त्यावेळी त्यांनी काय केलं तर त्यांचे जे ॲडव्हेंचर फाउंडेशन होतं म्हणजे धाडसी लोकांसाठी असलेलं फाउंडेशन किंवा संस्था, त्या संस्थेकडून तिला काय केली तर एक स्कॉलरशिप ऑफर केली. ज्यातून काय होत होतं, तिच्या ज्या फायनान्शियल रिक्वायरमेंट्स होत्या म्हणजे ज्या आर्थिक गरजा होत्या, म्हणजे तिला समजा जर एखादा आता ट्रेकिंग करायचं असेल किंवा एखादा पर्वत सर करायचा असेल तर त्यासाठी लागणारे वस्तू असतील. ओके, किंवा त्यासाठी लागणारे तिचे स्पोर्ट्स क्लोथ्स असतील, तिचे जे शूज असतील, या सगळ्या गोष्टींचा किंवा तिच्यासाठी दुसऱ्या जो आर्थिक तिचा जो भार होता तो हलका करण्यासाठी तिला काय करण्यात आली तर एक स्कॉलरशिप ऑफर करण्यात आली, ज्यातून तिच्या काय होत होत्या तर आर्थिक गरजा भागत होत्या. आणि त्यामुळे ती काय करू शकत होती तर आपल्या गोलवरती, आपल्या एमवरती, आपल्या स्वप्नावरती किंवा ध्येयावरती काय करू शकत होती तर फोकस करू शकत होती. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा, माय शेर्पा द लोकल गाईड फॉर द एक्सपेडिशन refused to accompany me because he termed it a suicidal mission. बघा, माय शेर्पा म्हणजे तिच्यासाठी जो लोकल तिचा जो कोच होता, स्थानिक लेवलवरचा असणारा कोच, तो काय म्हटला तर त्यानं तिच्याशी माउंट एव्हरेस्टवरती येण्यासाठी काय केला तर नकार दिला. कारण की त्याचं काय मत होतं की त्यानं त्याला काय संज्ञा दिली म्हणजे माउंट एव्हरेस्ट सर करणं म्हणजे मरणाला कवटाळणं, असं काय केलं तर त्यानं एक कन्सेप्ट तयार केली. बघा, बट आय वॉज डिटरमाइंड टू डू इट. पण तरीही त्यानं इतकं सांगितलेलं असतानासुद्धा मी काय केलं तर याच्यापासून मागं हटले नाही. आय कन्व्हिन्स्ड हिम एनी हाव. मला त्याला कसंही तयार करायचं होतं. बट शी स्टार्टेड हर एक्सपिडिशन ऑन 1 April 2013 अँड रीच द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट ऑन 21 May 2013. तर बघा, मग तिनं कशा पद्धतीनं माउंट एव्हरेस्ट सर केला बघा, तर तिनं तिचं जे मिशन होतं किंवा तिचं जे ट्रेकिंग होतं माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा तो दिवस उजाडला. आणि तिनं कधी सुरू केलं तर
1 एप्रिल 2013मध्ये तिनं काय केलं तर माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी प्रयत्न केला, म्हणजे सुरुवात केली. आणि ती 21 मे म्हणजे बघा 1 एप्रिल आणि 21 मे म्हणजे बऱ्यापैकी तिला दीड ते पावणे 2 महिने लागलेले आहेत. ओके, तिचं जे काही ट्रेकिंग होतं किंवा माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं जे स्वप्न होतं त्यासाठी. तर 1 एप्रिल 2013ला तिने माउंट एव्हरेस्ट चढायला सुरुवात केली होती आणि 21 मे 2013ला तिनं ते पूर्ण केलं होतं, म्हणजे माउंट एव्हरेस्टचं टोक गाठलेलं होतं. एक्झॅक्टली आफ्टर 52 डेज, बरोबर 52 दिवसांनंतर. ओके, व्हेन आय एंटर्ड द डेथ झोन 3500 फीट फ्रॉम द टॉप ऑफ माउंट एव्हरेस्ट. तर बघा, मी ज्यावेळी डेथ झोन म्हणजे 3500 फूट उंचीवर असणाऱ्या जो माउंट एव्हरेस्टचा जो भाग आहे, जो 3500 फूट उंचीवर आहे, त्या भागाला काय म्हटलं जातं तर डेथ झोन म्हटलं जातं. आणि त्या डेथ झोनवरती काय झालं तर शेवटी अरुणिमा सिन्हानं एंटर्ड केलं. फ्रॉम द टॉप ऑफ माउंट एव्हरेस्ट द मोस्ट डिफिकल्ट टेरेन स्टार्टेड. आणि तिथून म्हणजे सुरुवातीपासून चढत गेल्यानंतर 3500 फुटाच्या पुढचा जो प्रवास होता तो खूपच माझ्यासाठी खडतर होता. आय सॉ डेड बॉडीज ऑफ माउंटेनियर्स स्कॅटर्ड ऑल अराउंड. आणि त्या पॉईंटला मी बघितलं की म्हणजे खूपच असं धक्कादायक दृश्य होतं की तिथं मी काय केलं तर जी लोकं आधी इथं जे ट्रेकिंग करायला आले होते किंवा माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं स्वप्न घेऊन आले होते, त्यांच्या बॉडीज म्हणजे त्यांचे मृतदेह पडलेले मी इतरत्र बघितले होते. म्हणजे बरेच मृतदेह तिथं पडलेले होते. अ बांगलादेशी माउंटेनियर टूक हिज लास्ट ब्रेथ इन फ्रंट ऑफ माय आईज हुम आय मेट नॉट सो लाँग बिफोर. तर बघा, एक बांगलादेशी माउंटेनियर होता, म्हणजे ट्रेकिंग करणारा व्यक्ती होता. त्यानं काय केलं तर थोड्या वेळापूर्वीच त्यानं काय केलं, माझ्यासमोरच म्हणजे माझ्यासमोरच शेवटचा श्वास घेतला होता, ज्याला मी याच्या आधी कधीच पाहिलं नव्हतं. पुढं बघा, आय वॉज फ्रायटन बट आय केप्ट ऑन मूव्हिंग एनी हाव. मी खूप घाबरले होते पण मी ठरवले की काहीही करून इथून पुढं जायचंच. यू सी अवर बॉडीज बिहेव अकॉर्डिंग टू अवर थॉट प्रोसेस. तुम्ही एक लक्षात म्हणजे माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आपली जी बॉडी असते ती आपल्या थॉट प्रोसेसनुसार चालते. म्हणजे जर आपण म्हटलं की मी इथं आल्यानंतर मरणार तर मी मरणारच. आणि जर मी ठरवलं की नाही मी हे पार करून पुढं जाऊ शकतो आणि ते सुद्धा पार करू शकतो तर ते मी पार करणार. तर अशा पद्धतीची आपली बॉडी लँग्वेज असते. पुढं बघा, म्हणजे अरुणिमा सिन्हाला म्हणायचं की जसं आपण आपला माइंडसेट ठेवतो त्याच पद्धतीनं गोष्टी घडत असतात. आय टोल्ड मायसेल्फ दॅट नायदर आय कॅन गो बॅक फ्रॉम हिअर नॉर आय कॅन डाय बिफोर रिचिंग द समिट. तर बघा, मी स्वतःशीच असं ठरवलं होतं की मी इथून माघारीही जाणार नाही आणि मी जे माउंट एव्हरेस्टचं टोक होतं ते गाठल्याशिवाय मरणारही नाही. ओके, सीईंग मी स्ट्रगलिंग इमेन्सली विथ द आर्टिफिशियल लेग माय शेर्पा केप्ट ऑन ॲडवायझिंग मी टू रिटर्न बॅक. आणि त्याचबरोबर माझ्या आर्टिफिशियल पायांनी माउंट एव्हरेस्ट सर करत असताना किंवा चढत असताना माझा जो शेर्पा होता म्हणजे जो कोच होता त्याने परत एकदा मला रिक्वेस्ट केली की आपण इथून परत जाऊयात किंवा मला सल्ला दिला की आपण इथून परत जाऊयात. बट आय ओव्हरटर्न हिज ॲडवाईस. आय टोल्ड हिम दॅट आय जस्ट कांट डाय बिफोर कॉन्करिंग धिस माउंटेन. आणि मी त्याला सांगितले की मी इथून माघारी जाणार नाही आणि मी म्हणजे या माउंटेनशी लढल्याशिवाय, या माउंटेनशी संघर्ष केल्याशिवाय, म्हणजे हा माउंटेन पार केल्याशिवाय मी मरणारसुद्धा नाही. देअर आफ्टर ही स्टार्टेड मोटिवेटिंग मी फॉर द रेस्ट ऑफ द एक्सपेडिशन. आणि तिथून पुढं मात्र म्हणजे त्यानं माझी जिद्द ओळखली, त्याने माझं स्वप्न साकार करण्यासाठी मी किती कष्ट घेते किंवा किती प्रयत्न करते हे ओळखलं. आणि तिथून पुढं त्याने मला काय केली तर म्हणजे प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. वन्स शी रीच्ड द टॉप एव्हरीथिंग चेंज. ज्यावेळी मी टॉपवरती पोहोचले त्यावेळी सगळं काही बदललेलं होतं. इट वॉज समथिंग ॲज इफ शी गॉट अ न्यू लीज ऑफ लाईफ डिस्पाईट ऑफ द फॅक्ट दॅट शी लिटरली रॅन आउट ऑफ ऑल द ऑक्सिजन सप्लाय. तर बघा, ती ज्यावेळी त्या पूर्ण टोकावरती पोहोचली म्हणजे तिला जिथंपर्यंत जायचं होतं तिथंपर्यंत पोहोचल्यानंतर तिनं काय केलं तर ती अशी वेड्यासारखी, म्हणजे एखादी गोष्ट अचीव केल्यानंतर आपण कसं लहान मुलासारखं खुश होतो तसंच ती अगदी लहान मुलासारखं खुश होऊन इकडं तिकडं पळत होती. शी रेज्ड द
इंडियन ट्रायकलर अँड प्लेस सम पिक्चर्स ऑफ हर आयडल स्वामी विवेकानंद नेक्स्ट टू इट. आणि तिनं काय केलं, त्या जाग्याला पोहोचल्यानंतर भारताचा तिरंगा फडकवला आणि स्वामी विवेकानंदांचे जे तिचे आदर्श होते त्यांचे तिथं काही पिक्चर्स ठेवले. Then she took some pictures and videos of herself to produce the visual proofs of her achievement in case she didn't return back alive. आणि तिने काय केले, त्याचबरोबर काही व्हिडिओ तयार केले, काही फोटोज घेतले ती ज्या ठिकाणी पोहोचली होती तिथं, कारण की तिला प्रूव्ह ठेवायचा होता की जर समजा ती खाली जात असताना जर मेली तर तिला हा प्रूफ ठेवायचा होता की तिनं हे काहीतरी अचीव करून ठेवलेलं होतं, म्हणजे ती खरंच त्या पॉईंटला पोहोचलेली होती, हे तिला प्रूफ करायचं होतं आणि जगाला दाखवून द्यायचं होतं. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. जस्ट आफ्टर अ फ्यू स्टेप्स ऑन द वे बॅक माय ऑक्सिजन सप्लाय फिनिश्ड. मग थोडा वेळ गेल्यानंतर काय झालं तर माझा ऑक्सिजन सप्लाय संपला. बट यू नो फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. पण तुम्हाला माहिती आहे की जी शूर लोक असतात त्यांना दैव हे नेहमीच मदत करत असतं. त्याच पद्धतीनं वेन आय फेल डाऊन सफोकेटिंग फॉर ऑक्सिजन, ज्यावेळी मी ऑक्सिजन नसल्यामुळे गुदमरल्यासारखं मला होत होतं आणि मी खाली पडले. आय केम अक्रॉस ॲन एक्स्ट्रा सिलेंडर ऑफ ऑक्सिजन फ्रॉम नोवेअर. काय झालं बघा, कुठून तरी मला एक भरलेला ऑक्सिजनचा सिलेंडर जो असतो ऑक्सिजनचा तो मिळाला आणि माझा जो शेर्पा होता म्हणजे माझा जो कोच होता त्याने इमिजिएटली काय केला तर तो माझ्या नाकाला लावला. लॅच डीट ऑन मी अँड फायनली वी रिटर्न टू द बेस. आणि शेवटी काय झालं तर अशा पद्धतीनं ऑक्सिजन मिळाल्यामुळे आम्ही परत खाली नीट व्यवस्थित बेस जो होता किंवा जो पाया होता माउंट एव्हरेस्टचा तिथं परत पोहोचलो. ओके, तर मग तिचे ड्रीम्स काय काय आहेत बघा. हर ड्रीम्स. अरुणिमा हॅज 2 ड्रीम्स. तिचे 2 स्वप्न आहेत. टू कॉन्कर द हायेस्ट माउंटेन फ्रॉम ईच ऑफ द 7 कंटिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. टिल नाव शी हॅज कॉन्कर्ड 6 ऑफ देम. तिला काय करायचं आहे तर 7 खंडामध्ये असणारे सगळ्यात मोठे मोठे जे माउंट एव्हरेस्ट आहेत किंवा जे मोठे मोठे माउंटेन्स आहेत ते तिला सर करायचे आहेत. त्यापैकी तिनं बघा 6 माउंटेन्स जे आहेत ते तिनं सर केलेले आहेत. ते कुठले कुठले बघा. माउंट एव्हरेस्ट इन एशिया मे 2013मध्ये. सेकंड माउंट किलिमांजारो इन आफ्रिका मे 2014मध्ये. थर्ड वन इज माउंट एल्ब्रस इन युरोप जुलै 2014मध्ये. चौथं बघा माउंट कोसिगझाव इन ऑस्ट्रेलिया एप्रिल 2015मध्ये. 5 माउंट ॲकॉन्गुआ इन साऊथ अमेरिका डिसेंबर 2015मध्ये. आणि माउंट काशजेंज जुलै 2016मध्ये. तर बघा, आय वॉज रिबॉर्न ॲट द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट. मी ज्यावेळी माउंट एव्हरेस्ट पार केला त्यावेळी मी पुन्हा नव्याने जन्म घेतला होता. इन ऑल आफ्टर क्लाइम्बिंग ऑल दीज माउंटेन्स आय हॅव लर्न द ट्रू मिनिंग ऑफ रेझिलियन्स, कॉन्फिडन्स अँड लिडरशिप अँड अबव ऑल ह्युमिलिटी. आणि ज्यावेळी मी हा माउंटेन सर केला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की स्वतःमध्ये आत्मविश्वास असणं, सेल्फ बिलीफ असणं किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर नेतृत्व गुण असणं या सगळ्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे माझ्या लक्षात आलं. अँड द लास्ट पॅरेग्राफ. Apart from climbing the remaining peaks on her list, she aspires to run a full-fledged academy for underprivileged handicapped children. म्हणजेच हे माउंट एव्हरेस्ट तर तिला सर करायचेच आहेत, तिने केलेले आहेत आणि बाकीचे अजून करायचेच आहेत. पण हे करत असताना तिचं अजून एक स्वप्न आहे, ते म्हणजे की तिला जे हँडिकॅप चिल्ड्रन आहेत अंडर प्रिव्हिलेज्ड म्हणजे अशी लोक जी समाजात एकदम खालच्या स्तरावरती आहेत आणि अशी लहान हँडिकॅप म्हणजे अपंग मुलं ज्यांना काहीतरी करायचं आहे पण त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे ते करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी तिला काय करायचं आहे तर एक चांगली अकॅडमी तयार करायची आहे. शी हॅज ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड इट. आणि तिनं ती म्हणजे आधीच स्थापनसुद्धा केलेली आहे. त्याचं नाव आहे बघा शहीद चंद्रशेखर आझाद विकलांग खेल अकॅडमी, फ्रीडम फायटर चंद्रशेखर आझाद स्पोर्ट्स अकॅडमी फॉर डिसेबल्ड चिल्ड्रन.
तर बघा, अरुणिमा सिन्हानं आर्थिक परिस्थितीतून गरीब असलेल्या अपंग मुलांसाठी म्हणजे त्यांच्यामध्ये खेळाची जिज्ञासा निर्माण व्हावी, खेळाची उत्सुकता निर्माण व्हावी यासाठी एक अकॅडमी स्वतःच्या खर्चाने एक अकॅडमी सुरू केली आहे, ज्याचं नाव आहे शहीद चंद्रशेखर आझाद विकलांग खेल अकॅडमी. ओके, द मोटो ऑफ दिस इन्स्टिट्यूट इज टू प्रोव्हाइड द व्हेरी बेस्ट स्पोर्ट्स फॅसिलिटी टू हँडिकॅप चिल्ड्रन. आणि मोटो म्हणजे हेतू. या अकॅडमीचा हेतू काय आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीचं खेळाचं महत्त्व किंवा अतिशय चांगल्या पद्धतीच्या खेळाच्या फॅसिलिटीज काय करायच्या तर या गरीब अपंग मुलांना द्यायच्या, इस्पेशली द पुअर वन्स. स्पेशली कुणासाठी तर गरीब विद्यार्थ्यांसाठी किंवा गरीब मुलांसाठी. शी इज स्पेंडिंग ऑल द प्राइज मनी दॅट शी अर्न्स टू नर्चर दिस अकॅडमी. तर तिला जे काही प्राइजेस मिळतात माउंटेन सर केल्यानंतर, तर ती सगळी प्राइज मनी जी असते ती काय करते तर ती या अकॅडमीमध्ये इन्व्हेस्ट करते. का तर ती अजून अधिकाधिक चांगली व्हावी ह्यासाठी. म्हणजे जेवढ्या काही चांगल्या फॅसिलिटीज असतील, जेवढ्या काही चांगल्या गोष्टी असतील ती काय करायच्या आहेत तर तिला त्या लोकांना किंवा त्या मुलांना द्यायचे आहेत. त्यामुळे तिला जे प्राइजेस मिळतात त्याचे पैसेसुद्धा ती काय करते तर त्या विकलांग अकॅडमीमध्ये इन्व्हेस्ट करते. सो आय होप हा चॅप्टर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. काय प्रॉब्लेम असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. ओके, सो इथं हा आपला चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. अँड इन अवर नेक्स्ट लेक्चर वी विल सी 2.8 सेव्ह युअर सेल्फ बाय श्रीधर आर. ओके, थँक्यू.